राम राम. कसं काय, बरं आहे ना. आपण पोचलेलो आहोत कुंकणेश्वर मंदिराजवळ आणि मंदिराजवळचा हा बीच बघू शकता कसला भारी आहे. आणि समोर मंदिर आहे, इकडे समोर मंदिर आहे, इकडे गाडी पार्किंग वगैरे केलेली आहे. तर आपण सगळे जाणार आहोत मंदिरात दर्शन घ्यायला. तर चला आपण दर्शन घेऊया. तर बघू शकता मंदिर बाहेरूनच कसलं भारी दिसतंय, छान दिसतंय आणि एक नंबर दिसतंय. आणि इकडे बाजूलाच मस्तपैकी समुद्र आहे आणि समुद्राच्या लाटा वगैरे बघू शकता कसं सुंदर येतात. एक नंबर वातावरण वाटतंय, व्ह्यू पण छान दिसतोय आणि खरंच खूप भारी आहे वातावरण इकडचं. आणि त्या साईडला पब्लिक आहे. तर पहिलं आपण दर्शन घेऊया आणि मग बाहेरचं वातावरण वगैरे एक्सप्लोर करूया. तर मग चला आपण पहिलं दर्शन वगैरे घेऊया आणि मग बघूया बाहेरचं वातावरण कसं वगैरे आहे. तर मग चला. कुठला तर रोड आहे त्याला व्ह्यू आहे. मंडळी ना आपण चाललेलो आहोत आता दर्शन घ्यायला. आपण मंदिराजवळ पोचलेलो आहोत. तर मंदिर बघू शकता. आता मंदिरात बघूया गर्दी आहे का नाही, दर्शन किती वेळाने मिळतोय आपल्याला. तर मग चला बघूया. आपण आलेलो आहोत मंदिराजवळ. आमच्या भाऊजींचे शूज राहिले अंगणेवाडीला, विसरून आले. चलो आंबी अलाउड नाही आहेत. तर आपण आता इथे एक साईडलाच मंदिर आपण मंदिराजवळ आलेलो आहोत आणि मंदिर जवळचं परिसर बघू शकता किती सुंदर आणि छान वाटतंय वातावरण. एक नंबर वातावरण वाटतंय. आणि या साईडला गणेश मंदिर आहे. गणेश मंदिर बघू शकता किती छान आहे. आणि इथे बाहेरच गणेश मंदिराच्या बाहेर एक सुंदर पिंड आहे. छान मंदिर आहे ना. या साईडला असे बरेच मंदिर आहेत. तर आपल्याला अजून पुढे जायचं आहे, दर्शन घ्यायचं आहे पहिलं. आणि मंदिराबाहेरचा परिसर बघू शकता किती छान आणि सुंदर आहे. आणि या साईडला आपला बीच आहे, कुंकणेश्वर बीच. आणि सुंदर रांगोळी. मंदिरानं या साईडला नारायण मंदिर आहे. इथं नारायण मंदिर आहे. गणेश मंदिराच्या बाजूलाच नारायण मंदिर आहे. नारायण मंदिराचं पण दर्शन घेऊया. आणि मंदिराच्या बाहेरच बघा नंदी आहे. मंदिराच्या बाहेर हा नंदी आहे, छान आहे नंदी. नंदी बघू शकता अगदी एकदम बरोबर मंदिराच्या समोरच आहे नंदी. आणि समोर मंदिर आहे, श्री क्षेत्र कुंकणेश्वर मंदिर. आणि हा मंदिर नव्हता. आपण आलो मंदिराच्या गाभाऱ्यात. तर चला मंदिरामध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया. मंदिरात जाऊया, मंदिरातला आतमधला व्ह्यूज बघूया आणि आतमधलं दर्शन बघूया. पिंड दिसते आणि हा मंदिराचा एंट्रन्स आहे. मंदिरातला आतील भाग. सुंदर आणि छान आहे.
मंदिरानं दर्शन झालेलं आहे. तर आपण आता दर्शन घेऊन बाहेर निघत आहोत. तर दर्शन बाहेरचा परिसर बघा अजून किती सुंदर आहे, छान आहे, मस्त वाटतं. इथे रांगोळी वगैरे बघा किती मस्त आणि छान. दिवाळीच्या सणात आलेला असल्यामुळे एकदम आपल्याला रांगोळी वगैरे खूप छान बघायला मिळते. या साईडला अजून मंदिरं आहेत. इकडे बघा दिवाळी, इकडे एक मंदिर आहे. आपण या मंदिरात जाऊन बघूया. आपण इथे पण जाऊन आपण दर्शन घेऊया. सांडवे शिवानी दर्शन घेत आहेत. इकडं काय चला तो तिकडे बाहेर तो पप्पा पप्पाची ना. म्हणजे मंदिराच्या बाहेरचा परिसर बघा किती शांत आणि सुंदर आहे. वातावरण एकदम शांतता आहे, एकदम प्रसन्न वाटतंय मंदिराच्या बाहेर आणि खरंच खूप छान वाटतंय. तर इकडे अजून एक समाधी आहे. इकडे अजून एक समाधी आहे. आपण समाधीमध्ये जाऊन बघूया. कोणाची समाधी आहे इथे काही नाव वगैरे लिहिलेलं नाही आहे. दर्शन घेऊया. दर्शन झालेलं आहे. तर शिवर दर्शन घेतोय, सांडवी दर्शन घेते. आपण तर बाहेर जाऊया, बाहेरचं वातावरण अजून एक्सप्लोर करूया. एकदम यांनी बांधणी खूप छान प्रकारे केलेली आहे मंदिराची. आणि हा बघू शकता किती छान आहे साईडचा. आणि खूप साईडला हा भैरव मंदिर पण सुद्धा आहे. भैरव मंदिरामध्ये जाऊया आणि आपण वाचवा भैरव मंदिरामध्ये जाऊया. भैरव मंदिराचं दर्शन घेऊया आणि आतमध्ये भैरव मंदिरात आहोत. भैरव मंदिराचा दर्शन घेऊया. भैरव देवर मंदिर म्हणजे आपले शंकराचंच एक अवतार. शिवात पड, पाया पड. हा डोकं टेक, एक डोकं. छान प्रकारे डिझाईन केली बघा. या साईडला बघू शकता समुद्रकिनारी अहोटवाडी दंडावरती असणाऱ्या पांडवकालीन शिवलिंगाचे दर्शन घेता येते. पांडव अज्ञातवासात असताना या तीर्थक्षेत्री प्रतीकाशी निर्माण करावी या उद्देशाने तयार केलेले शिवलिंगे आजही आपल्या अस्तित्वाची साक्ष देताना पाहावयास मिळतात. या प्रकारे आज या साईडला अजूनही बघू शकता. इथे नारे निळकंठ अमात्य यांची समाधी आहे इथे. त्याच्यासमोर आणि
नंबर दिसते, छान वाटते. मंदिराचं स्ट्रक्चर बघू शकता किती छान प्रकारे बांधकाम केलेलं आहे. नंबर वाटते होता. खरंच खूप छान प्रकारे आहे व्ह्यू. समुद्र किनारा, थंड हवा, सुंदर वातावरण. मंडळींनो, आपलं दर्शन वगैरे छान प्रकारे झालेलं आहे. तर आता दर्शन घेऊन आता बाहेर आम्ही समुद्रकिनारी जाणार आहोत. तिकडे आता समुद्राच्या किनाऱ्याच्या पांडवांनी पिंड बनवलेले आहेत. त्या पण पिंड बघूया आपल्याला दिसतात का. पाण्याचा फ्लो जास्त आहे समुद्रकिनारी. भरतीचा वेळ आहे, तर बघूया आपण आपल्याला त्या पिंड दिसतात काय. तर मग चला आपण तिकडे जाऊया. आपली सगळी फॅमिली वगैरे आपण आपले पुढे गेलेली आहे. गणू आणि मीच आहे मागे. तर आपण मंडळीला आता आपण आलो बीचवर. मंदिराच्या बाजूलाच लागून बीच आहे. तर या साईडला बघू शकता पब्लिक खूप आहे. तर इथे पुढे एक पिंड दिसते आपल्याला समोर, तुम्हाला दाखवतो. एकच मिनटं. तर ही बघा एक छोटी पिंड बाहेर आली. आय थिंक ती वाहून आली आहे की काय माहीत नाही, पण बघा. आणि इकडे बघा, इकडे थोडं मासेमारीचा कार्यक्रम चालू आहे दोघांचा. प्रयत्न करतायत, मिळत आहेत काय, पण काय त्यांना जमन आहे. आणि ही बघा इथे एक पिंड आहे समोर. पिंड बघू शकता. ही बघा एक पिंड जी पांडवांनी कोरलेली पिंड आहे. ही अजून एक बघू शकता शिवलिंग दगडामध्ये कोरलेली आहे. ही बघा. आणि मस्त वाटते शिवलिंग. बघा इथं अजून एक पुढे आहे, पुढे पण दाखवतो. सानू गेले बघायला. बघा इथे एक आहे अजून एक शिवलिंग. हे बघा. आपण अजून पुढे जाऊन बघूया आपल्याला पिंड दिसत आहेत का. तर चला आपण पुढे जाऊया. आपल्याला अजून काय पिंडी वगैरे दिसतात ते बघूया. इकडं वाळू बघू शकता किती छान प्रकारे आहे. आणि वातावरण खूप थंड आहे. थोडंसं पावसाचं वातावरण दिसतंय. आणि ते मासे बघू शकता, एकदम छोटे छोटे आणि लहान लहान मासे. इकडे समीर भाऊजी मासे पकडताना त्यांना काय मिळालंय समीर भाऊजींना. अरे केवढा मोठा मासा मिळालाय बघा. तो इथे कसा काय आला तुला गेला. तिला शंख पण आहे बघा मागून टाकलेली. चला आपण पुढे जाऊया. आपल्याला अजून पुढे एक्सप्लोर करूया. आणि पिंड दिसते काय बघूया. आपण आलेलो आहोत पिंड बघायला. आणि इकडं खूप भारी वाटतंय. इथला इतिहास काय आहे माहीत नाही आहे. गणू पिंड शोधते, छोटी मिळते का त्याला घ्यायला. शोधकाम चालू आहे पिंडीचा. बघूया आपल्याला पण काय अजून मिळते काय बघायला. या साईडला वरती लिहिल्याप्रमाणे इथे पांडवाने कोरलेल्या पिंडी आहेत. खूप साऱ्या पिंडी आहेत. आणि या साईडला एक अजून एक अवशेष आहे ते बघू शकता. इथे बघा दगड त्याच्यामध्ये असं खोदलेलं आहे. हे कशासाठी काय माहीत नाही, पण खूप मोठा आहे होल. बघा माझा अख्खा हात जातो एवढा होल आहे. आणि असे बरेच अवशेष पडलेले आहेत असतील इथे जे पांडवकालीन आहेत. दगड वगैरे. आणि इकडचं दगड कातळ बघू शकता. हे बघा इथे एक पुढे एक पिंडी आहे छोटी. इथे एक पुढं पिंड आहे. आपण दाखवतो आम्हाला पिंड आहे की काय आहे काय माहीत नाही. दगडाच्या वरती काहीतरी कोरिओग्राफ केलेला आहे. हे पाहू शकता इथे एक आहे कोरिओग्राफ केलेला
बघूया आता हे कोणत्या प्रकारचं आहे काय माहिती नाही. आय थिंक ते पिंडच आहे. हे बघा असे एक आहे, असे भरपूर आहेत. आपण बघूया आपल्याला किती दिसत आहेत. मंडळी या साईडला एक खेकडा आहे, तो मी पकडण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला परत सोडेन मी. हा बघा खेकडा, खूप छान आहे खेकडा आणि युनिक आहे. मी पहिल्यांदा असा खेकडा बघतोय. बघा खेकडा किती सुंदर आहे. त्यांनी काहीतरी पकडलंय. हा बघा खेकडा किती सुंदर आणि छान खेकडा आहे. भाऊजी छोटा खेकडा पकडला आहे. हा त्याने अजून एक छोटा खेकडा पकडलेला आहे. हा बघा ते मस्त आहे आणि पाणी बघू शकता किती निळसर आणि एकदम भारी. आणि मासे बघा किती पिल्लं आहेत, बारीक बारीक कितीतरी मासे आहेत. त्याला आपण याला सोडून देऊया. त्याचे पाय बघा कसे आहेत, वेगवेगळेच आहेत पाय. त्याचे पाय बघू शकता आणि जे खेकडे बघा. आणि आतमध्ये जेलीफिश आहे. जेलीफिशला हात लावू शकत नाही कारण ते जेलीफिशला पकडल्यावर. आणि बघा शंख चालते. काय चालते बघ, सांगतो बघ खाली जायला बघ, लपेल तो बघ. हो गेला मस्त रे. पकडतोय बघा, पकडतोय काय छोट्या खेकड्यांना. आणि हे बघा इकडे एक शिंपला आहे. बघा पाणी खूप आलं, लाट आली. म्हणजे खेकडा बघितला असेल किती भारी आणि छान होता. छोटासा खेकडा त्याला आपण सोडलेला आहे. अजून आपण पुढे बघूया. असे बरेच वेगवेगळे प्रकारचे चाणू आपल्याला आवाज येते. मिनी फिश टँक. तर बघूया अजून आपल्याला इकडे अजून काही बघायला मिळतंय का युनिक. असे बघू शकता किती छान आहे. हे बघ फिश वेगळा. हे बघ चाणू येते फिश बघायला कसले भारी भारी आहेत. हे बघ मोठे मोठे फिश आहेत. हे बघा. हो हे कॅटफिश. छान प्रकारे फिश आहे. चला अजून आपण बघूया काय वेगळं काय बघायला मिळतं. आणि खरंच या ठिकाणी ह्या बीचवर खूप वेगवेगळं आणि खूप छान छान बघायला मिळतं आहे. जे मी पहिल्यांदा एक्सप्लोर करतोय अशा गोष्टी. ह्या व्हिडिओज मार्फत तुम्हाला पण दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर हे व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ खूप छान आहे, मस्त आहे आणि खूप नवीन काहीतरी बघायला मिळतं आहे. तर तुम्हाला दाखवतो मी अजून काय वेगळं काय बघायला मिळतं आहे का. आडवे पडलेले आहेत. माझे वाटते ब्लॅक पण काहीतरी आहे. तोंड बघा. काहीतरी आहे ब्लॅक. हे शंका आहे. मंडळी तुम्ही मासे बघितलं किती भारी भारी आणि छान छान मासे बघायला मिळत आहेत आपल्याला. तर इथे पूर्ण याच्यावर लाटांमुळे सगळे ते मासे बाहेर आलेले आहेत आणि खूप भारी वाटतं इथे बघायला. सुंदर. आपल्याला पिंडे अजून काय बघता मिळत नाही. आणि मला अजून एक कळत नाहीये हे काय आहे. ब्लॅक खूप मोठं आहे. काहीतरी जीव आहे एवढं नक्की. काय आहे माहिती बघा, हलतंय, खाण्यासाठी येतंय. काय आहे तुम्हाला जर माहिती असेल तर नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा. होय काळावाला ना. हां काहीतरी आहे ते. इकडे अजून बघू शकता असे बरेच ठिकाणी आहेत ते. चला अजून आपल्याला काय बघायला मिळतंय का बघूया, पुढे एक्सप्लोर करूया.
मंडळीनं खेकडा बघू शकता. आपले समीर भाऊजी खेकडा पकडतायत. बघूया तो कसा दिसतोय. तो मुरला वाटतं माती तिथेच असेल कुठेतरी. मोठा होता. हा एवढा आहे. इथेच आपला तो ही दगड उचला बघा साईडला डावून. नाही हीच लागलो शेवाळ असेल. बघा मस्त होता. पकडशील काय ये हा बघा इथे जवळ आहे बाहेरच आहे. हा बाहेर जातो काय येतो येतो. आपण पकडायचा प्रयत्न करूया. तर पकडा कॅमेरा. हा बघा इथे आहे समोरच आहे. माका तर नाही जमतले. भाऊजी खड्डा खोदतोय लवकर घ्या. तुका जमतले तर तू हा बघा पकड. पुढेच आहे लगेच हात घ्या. हा आला इकडे आला. आईस तू गेला पिशवीत नको गं. आईला थोडं पाणी. हा नाही मारताय. हा मला सब हात मारा वेळ लगा झालं. भेटल तू आता कुठं खाली लेच गेला खाली. एवढं मोठं उठलं शेर यार तिथेच चान्स होता. भाऊजी तिथे खाली गेला. तिकडे कोपऱ्यावर जायचं बघा. हा तिथे 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 समोरच. हां 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 तिथेच इकडे हात इकडे या साईडला मधली भागा भीती वाटते चायला. मागचं काय मला बरं सांगा. जाऊ दे विचार. आहे बघा. स्टॉप करू काय व्हिडिओ. मंडळीनो आपण दर्शन वगैरे घेतले आहे. दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण आलेलो समुद्रकिनारी पिंड बघायला. पण पिंड काय आपल्याला जास्त बघायला मिळाल्या नाहीत कारण समुद्राची भरती असल्यामुळे. कारण समुद्राच्या लाटा बघू शकता खूप साऱ्या आहेत. तर त्यामुळे आपल्याला काय पिंड बघायला भेटल्या. जेवढ्या 1-2 बघायला भेटल्या तेव्हा आपण 2 बघितलेल्या आहेत. तर आता मासे पण तुम्ही बघितले, खेकडे पण बघितले वेगवेगळ्या प्रकारचे. आणि इकडचं पाणी तर एकदम भारी आहे. समुद्र एकदम शांत आणि एकदम समुद्र एकदम निळा बघितलं असेल. एकदम भारी आहे वातावरण, छान वाटतं. तर मग चला आपण आता आजच्या व्हिडिओला इथंच थांबूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. टाटा बाय बाय.